नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो, भारतात सोन्याच्या किमती 70,000 रुपयाच्या खाली घसरल्या। तुमच्या शहरात 15 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेटचा दर काय असेल, चला तर जाणून घेऊया। मित्रांनो, 15 नोव्हेंबर रोजी भारतात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 76,000 रुपयाच्या खाली होता। हे आंतरराष्ट्रीय सराफा किमतीच्या ट्रेडशी सुसंगत आहे। सर्वोच्च शुद्धतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या 24 कॅरेट सोन्याची किंमत शुक्रवारी 75,790 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरली। तर दागिन्याच्या खरेदीसाठी 22 कॅरेट सोने जे त्यांच्या मिश्र धातूमुळे अधिक टिकाऊ आहे, तसे 70,000 रुपयाच्या खाली घसरून 69,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे। मित्रांनो, आजचा चांदीचा दर काय असेल? चांदीचा भावही 1,500 रुपयांनी घसरून 89,400 रुपये प्रति किलोवर आला। कारण मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, सोन्याची शुद्धता कशी ओळखणार? सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO म्हणजे इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशनद्वारे हॉलमार्क दिला जातो। 24 कॅरेट सोन्याचा दागिन्यावर 999, तर 23 कॅरेटवर 958, तर 22 कॅरेटवर 916, तर 21 कॅरेटवर 875 रुपये, तर 18 कॅरेटवर 750 असे आखलेले दिसत असतात। मित्रांनो, गेल्या आठवड्यात चांदीला मोठी कामगिरी दाखवता आली नाही, पण सोने 1000 रुपयांनी वधारले, तर त्यात 4,000ची घसरण झाली होती। तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 1,000 रुपयांनी घसरली, तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहे। गोल्ड रेटनुसार 1 किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे। मित्रांनो, सोने चांदी घेताना हॉलमार्क बघूनच घ्यावे। हॉलमार्क हे सोने खरेदी करताना एक अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे। सोने खरेदी करताना ग्राहकांनी हॉलमार्क पाहणे गरजेचे आहे, कारण हे भारत सरकारकडून सोन्याची शुद्धता प्रमाणित करणारे चिन्ह असते। भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS हॉलमार्कची मोजणी करते आणि त्याद्वारे शुद्धतेची हमी दिली जाते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।